भंडारा शहरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्याकरिता भंडारा शहराबाहेरून जाणारा एक बायपास तयार करण्यात आला आणि आपण सध्या बायपास परिसरात बघू शकतो। आपण या बायपासच्या पिचिंग पूर्णपणे जे आहे वाहून गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर 4 दिवसांआधी या पुलाचं जे आहे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला। मात्र तरीसुद्धा 4 दिवसातच हे पिचिंग जे आहे पूर्णपणे उखडून वाहून गेलेली आहे आणि या पुलाचा जो आहे भोंगळ कारभार इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर 735 कोटी रुपये खर्चून या 15 किलोमीटरच्या पुलाची निर्मिती करण्यात आली। मात्र स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शनच्या वतीनं ही निर्मिती करण्यात आली आणि याचा भोंगळ कारभार आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे। बघू शकतो आपण पिचिंग अक्षरशः वाहून गेलेली आहे। माती मुरुम सह याच्यावर लावलेली गिट्टी जी आहे ती उघडून बाहेर पडलेली आहे आणि पावसाळ्याची सुरुवात असताना जर या पुलाची अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तर नक्कीच पुढील दिवसात हा पूल किती दिवस टिकेल असा प्रश्न उद्भवू लागलेला आहे आणि त्यामुळे म्हणून या भोंगळ कारभाराची या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।